संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली व मुरुम शाखेकडून संत निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या 71व्या जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण जगात हा दिवस स्वच्छता मोहीम म्हणून साजरा केला जातो। सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज व निरंकारी राजापिता रमितजी यांच्या कृपा आशीर्वादाने रविवारी तारीख 23 फेब्रुवारी रोजी स्वच्छ चल स्वच्छ मन मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरुम रोटरी क्लबच्या डॉक्टर सुवर्णा पाटील होत्या। यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉक्टर नितीन डागा, महाराष्ट्र पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधीर पंचगल्ले, बालाजी होनाजे, मुख्याध्यापिका अलका गायकवाड, नळदुर्गचे राजेंद्र पोतदार, प्राध्यापक डॉक्टर महेश मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी कल्लेश्वर पांचाळ, रमेश मिनियार, तुकाराम शेवाळे, सुरेश कोळी, सुधाकर नारायणकर, हनुमंत पोतदार, प्राध्यापक त्रिंबक भटकर, दगडू दीक्षिवंत, लक्ष्मण राठोड, हनुमंत मंडले, राजेंद्र सोपेकर, ज्ञानप्रकाश यादव, किशोर चव्हाण, परमेश्वर जाधव, महादेव देडे, अमोल कटके आदींनी पुढाकार घेतला। शाळेच्या आतील व बाहेरील परिसरातील झाडे झुडपे तोडून स्वच्छता सेवा दल, बिरू बंदीछोडे, दत्ता बोडरे, गुंडेराव चौगुले, प्रमोद नारायणकर, शिवाजी राठोड, विष्णू पवार, बालाजी कसबे, बसवराज बिराजदार, योगेश भोकले, शुभम कोकणे, दयानंद होनाळे, प्रसाद सुपेकर, व्यंकट इगवे, तर सेवादल बहिंजी अनुसया नारायणकर, अनिता देडे, गुरुदेव बोडरे, मंगल बनसोडे, भाग्यश्री घोडके, श्रद्धा साखरे आदींनी घनकचरा, गवत, झाडांना आळे पाणी घालून परिसर स्वच्छ केला। उषा साखरे, मंगल घोडके, सुनीता भटकर, अश्विनी पांचाळ, मुक्ताबाई कोळी, भारत बेगमपुरे, बालिका बनसोडे, जयश्री सोनोने आदींनी स्वच्छता फलकाचा प्रचार करून स्वच्छतेचा संदेश दिला। कमल शेवाळे यांच्या गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी नितीन डागा यांनी मनोगत व्यक्त करताना ग्राम स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराजांची जयंती व बाबा हरदेव सिंग महाराजांचा जन्मदिवस हा अतिशय योगायोग आहे। संत निरंकारी मंडळाचे स्वच्छता अभियान ही केवळ एक मोहीम नसून समाज प्रबोधनाचे, समाज सेवेचे आणि नैतिकतेचे एक उत्तम उदाहरणच आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे स्वच्छता अभियान निरंतर व अखंडपणे चालू असल्याचे समाधान त्यांनी शेवटी व्यक्त केले। अध्यक्षीय समारोपात सुवर्णा पाटील म्हणाल्या की माणसाला आतून व बाहेरून मानसिक आत्मिक समाधान देणारा हा उपक्रम आहे। तरुणांना सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी, शहर व परिसर स्वच्छ व्हावा हा या अभियानाचा खरा उद्देश आहे। या उपक्रमामुळे पर्यावरण रक्षण, जनजागृती आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होते असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। या अभियानाचे प्रास्ताविकपर मनोगत निरंकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर महेश मोटे तर आभार मीरा मोटे यांनी मांडले। शहर व परिसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते।